आपल्या घरी सगळ्या गोष्टी शिकवल्या जातात, परंतु बॅड टच, गुड टच एकमेकांना तुमच्या सुरक्षेसाठी तुम्हीच भक्कम व्हा. अन्यायाविरोधात आवाज उठवा. एपीआय शंकर मुटेकर यांचे विद्यार्थिनींना आवाहन. चाळीसगाव. सध्या मुलींच्या सुरक्षेचा विषय पालकांसाठी चिंतेचा बनला असून यावर समाजात अधिक जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने चाळीसगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शंकर मुटेकर यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आनंदीबाई बंकट हायस्कूलमधील विद्यार्थिनींसोबत मुलींची सुरक्षा या महत्त्वाच्या विषयावर हितगुज साधले. शिक्षक, सामाजिक संघटनेच्या प्रतिनिधींना सोबत घेऊन हा संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमादरम्यान एपीआय शंकर मुटेकर यांनी विद्यार्थिनींना आपल्या सभोवतालच्या लोकांना ओळखायला शिकवले. त्यांनी स्वतःची सुरक्षा कशी करायची, यासाठी मानसिकदृष्ट्या भक्कम कसे राहायचे आणि गुड टच व बॅड टच यातील फरक ओळखून पालकांशी मनमोकळेपणाने संवाद साधण्याचे मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर शाळेचे चेअरमन ॲडव्होकेट प्रदीप अहिरराव, मुख्याध्यापिका इंगळे मॅडम, बापजी हॉस्पिटलचे डॉ. संदीप देशमुख, सौ. विरजा देशमुख, सह्याद्री प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष दिलीप घोरपडे आणि जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रणजित पाटील उपस्थित होते. डॉ. विरजा देशमुख यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधताना वाढत्या वयाबरोबर होणारे शारीरिक बदल आणि आरोग्याच्या महत्त्वावर मार्गदर्शन केले. डॉ. संदीप देशमुख यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत विद्यार्थिनींशी मनमोकळ्या गप्पा मारल्या, ज्यामुळे विद्यार्थिनींना सहजपणे संवाद साधता आला. सह्याद्री प्रतिष्ठानचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट रणजित पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की विद्यार्थिनींनी आपल्या पालकांचा विश्वास सार्थ करावा, तसेच समाजातील सामाजिक कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत याची जाणीव ठेवून निर्भयपणे जगावे. आनंदीबाई बंकट शाळेचे चेअरमन ॲडव्होकेट प्रदीप अहिरराव यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. त्यांनी आश्वासन दिले की शाळा प्रशासन आणि शिक्षक विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी सुरू असलेल्या अशा उपक्रमांना पूर्ण सहकार्य करतील. या संवाद सत्रात 5वी ते 10वीच्या तब्बल 1100 विद्यार्थिनी उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सातपुते सर यांनी केले. या उपक्रमामुळे विद्यार्थिनी स्वतःची काळजी घेतील आणि त्यांच्यामध्ये सुरक्षिततेबद्दल अधिक जागरूकता निर्माण होईल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.